आज आपण एक आयुर्वेदातली अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती बघणार आहोत, ती म्हणजे एरंड. आमवात गजेंद्रस्य शरीरवनचारिणः एकमेव अग्रणीहन्ति एरंडो गजकेसरी. आमवातातलं हे श्रेष्ठ औषध आहे. त्याच्याशिवाय चरकाचार्यांनी अग्रसंग्रहामध्ये एरंडमूलम वृक्षवातहराणाम सांगून सुद्धा याची प्रशस्ती केली आहे. याचं जर स्वरूप बघितलं तर मोठ्या आकाराचा गुल्म किंवा श्रप किंवा आपण साधारण एक 5 ते 10 मीटरपर्यंत वाढणारा छोटासा वृक्ष असं याचं स्वरूप आपण वर्णन करू शकतो. त्या व्यतिरिक्त याची जर पानं बघितली तर तुम्हाला ही हाताच्या बोटांप्रमाणे दिसत असतील. ह्याला पामेटली लोब्ड असं म्हणतात. पाम म्हणजे हस्त आणि छोटे छोटे त्याचे लोब्स म्हणजे पामेटली लोब्ड. साधारण एका पानाला कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 11 लोब्स असतात आणि त्यामुळेच ह्याला हाताच्या रचनेप्रमाणे असल्यामुळे गंधर्व हस्त किंवा पंचांगुल असं म्हटलं जातं. स्टेम पाहिलं असेल तर हे आतून पोकळ आणि सुरुवातीला नाजूक असतं, परंतु जसं झाडाची वाढ होते तसं तसं हे हार्ड आणि वुडी टणक होत जातं. याची फळं ही अशी काटेरी, परंतु हे काटे फार तीक्ष्ण नसतात, नाजूक असतात आणि ह्याला 3 लोब्ड कॅप्सूल म्हणजे प्रत्येक फळात 3 बिया असतात. आणि ह्या एरंडाच्या बिया स्मूथ, शायनी, मॉटल्ड म्हणजे विविधरंगी छटा असल्यामुळे त्याला चित्रबीज असं म्हटलं जातं. हा आहे एरंडाचा इन्फ्लोरसन्स. इथे प्रत्येक झाडावरती मेल आणि फिमेल अशी दोन्ही फ्लॉवर्स पाहायला मिळतात, त्यामुळेच याला मोनोशियस प्लांट असं म्हटलं जातं. आणि ही जी खालच्या बाजूला दिसत आहेत भरपूर स्टॅमेन्स असलेली ती आहेत मेल फ्लॉवर्स आणि वरच्या बाजूला जी लालसर दिसत आहेत ती फिमेल फ्लॉवर्स. रस आहे मधुर आणि तिक्त, वीर्य आहे उष्ण आणि विपाक आहे मधुर. हा आहे श्वेत एरंड. म्हणजे पानं, त्याच्यानंतर स्टेम, फळं, इन्फ्लोरसन्स ही ग्रीनिश कलरची असतात आणि रक्त व्हरायटीमध्ये पानं, फळं, इन्फ्लोरसन्स यांना एक रेडिश टिंग म्हणजे लालसरपणा असतो. यावरनं आपण दोन्ही व्हरायटीज ओळखू शकतो. धन्यवाद.